एकविरा हंबरपाडा इथे दामत बी संघाने पहिला सामना जिंकलाय। आपण एक पुन्हा एकदा नवीन ग्रुपला या ठिकाणी सुरुवात होते। जो ग्रुप आपण पाहणार आहोत ई ग्रुप आहे। ई ग्रुप मधून आपण म्हणजे डेट वाइज फक्त चेंज झाले। ई ग्रुपचा पहिला सामना जय ताडोबा कलम विपक्ष आपण पाहतोय या ठिकाणी ओम कोणेश्वर भोज भोज संघ 12th मॅन 12 प्लेयर लगेच पाठवा इथे। ओके आला। तर मॅच ऑन। आपण पुन्हा एकदा जाऊया फर्स्ट इनिंग कडे। योगेश ढोले त्या ठिकाणी जॉईंट आहेत। पहिल्या इनिंग कडे त्यांना जाऊया कारण खऱ्या अर्थाने आज ते बिझी आहेत थोडे कारण त्यांचा आजचा वाढदिवस। तर जरूर आपण थोडं चेंज करूया। प्रबुद्ध आमचे पाहतो आमचे बंधू पुन्हा एकदा पाहतील आणि आंबेडकर चषकामध्ये प्रबुद्धचा आवाज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ऐकणार आहोत कारण खूप मोठं ज्ञान आहे त्यांच्याकडे। पण आज क्रिकेटचं ज्ञान त्यांच्यासाठी असेल। जाऊया कॉम्बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच संदीप गायकवाड सर। वळूया मैदानाकडे। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमदेव सर्व कार्य सुसर्वदा 13 विद्या 64 कला 4 वेदचा अधिपती गणपती बाप्पा तसेच अखंड महाराष्ट्राच्या दैवत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आपण मैदानामध्ये वळूया। एका बाजूला संघ आपण पाहणार आहोत रायगड विभागातील कळम आणि त्यांना फाईट करत असताना ठाणे विभागातील ओम कोंडेश्वर भोज। पहिला चेंडू आपण पाहतोय पायावरती कदाचित आदळला असेल। चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट। क्षेत्ररक्षक तिथे मात्र धावला शॉट थर्डमॅनचा चेंडू अडवून फेकेल तोपर्यंत पंचांनी सांगितलंय यस इट इज लेग बायच्या स्वरूपात। इथून 2 धाव मिळतील। पहिला चेंडूवरती सिंगल आली होती। सलामीर जोडी मैदान आपण पाहतोय कळम संघाची। धीरज आणि पंकज गोलंदाजी मार्क वरती विशाल भारती एक भूत संघाचं मोठं नाव। पुढील चेंडू तिसरा। आता मात्र इथून ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण पाहतोय लॉंग ऑनला तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता। एकच धाव। इथून मात्र मिळेल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज अद्याप चांगली गोलंदाजी करतोय। 5 ओव्हर 5 षटकांची लढत असेल याची नोंद घ्यायची। पुन्हा एकदा पायावरती आदळलाय मात्र इथून यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात का पंच लेग बाय एलबीडब्ल्यू यस एलबीडब्ल्यू च्या स्वरूपात पहिला हादरा आपण पाहतोय आणि इथून धीरज बाद होईल। धावफलकावर धावत कळम संघाच्या फक्त 4। पहिला हादर इथून मात्र लागत असताना मैदानामध्ये धीरज इथून मात्र आता जड पावलाने डगआउटच्या मार्गाला परतलाय। धीरज इथून मात्र माघारी परतलाय। नवीन फलंदाज जो मात्र इनॅट नंबर 3 वरती जाईल तन्मय सलामीर जोडी फोडण्यामध्ये यश आलंय। गोलंदाज आपण पाहतोय विशाल भारती याला। या षटकातील पाहायला गेलं तर 4 चेंडूची फेकी झाली आणि 2 चेंडू इथून मात्र फेकणे बाकी आहेत। 5 षटकांची लढत मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 2 षटक पहिलं षटक हाताळत असताना अद्याप 4 धावा खर्च केल्या। पुढील येणारा हा 5वा चेंडू स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज तन्मय फुलटॉस चेंडू पुन्हा
डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, तिथून मात्र एक चिकी सिंगल मैदानामध्ये कंप्लीट झाले. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि आता एक चिकी सिंगल कंप्लीट होत असताना धावफलकाला पुढे घेऊन जाईल. धावफलक पोचेल 5 या आकड्यावरती आणि षटकातील शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने फुलटॉस चेंडू त्याला मात्र कन्वर्ट केलाय. आपण पाहतोय मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. मिळतील धावा पूर्ण 4. हा आलाय चौकार. षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये नक्कीच कंप्लीट होतोय, संपन्न झालाय. धावफलकावर आपण पाहतोय लॉस ऑफ 1 विकेट. कळंब या संघाची धावसंख्या 9-9. आपण देखील ताकीद द्या, वेळेची मर्यादा आपल्याला देखील आहे, आम्हाला देखील आहे. त्यामुळेच आपण पाहतोय सेकंड स्पेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रथमेश पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने चेंडू उडवलाय. आपण पाहतो स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि मिळतील धावा पंच सांगताय 6. षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिला चेंडू घनगती प्रहार करत असताना षटकार ढोलला आहे. फलंदाज तन्मयने पुढील चेंडू आता मात्र डिफेन्सला कव्हरला भेटत चाललाय चेंडू. हा देखील चेंडू सीमापर्यंत पोहोचेल देखील. मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफचा तिथे मात्र सरसावलाय पुढे आणि इथून धावा मिळतील 2. धावफलक आता पोहोचलाय 17-17 ऑन स्कोर बोर्ड. चांगली फटकाबाजी आपण पाहतोय. तन्मयच्या बॅट मधून जरी हरकत नाहीये. धीरज स्वस्तात बाद झाला, मात्र तन्मयनं इथून आता आपल्या खांद्यावरती ही जबाबदारी नक्कीच घेतली आहे. पुन्हा एकदा आता चाललाय हा देखील चेंडू आपण पाहतो वाईडिश लॉंग ऑफला तिथे क्षेत्ररक्षक स्वीकारलाय झेल आणि लागलाय हा तर दुसरा. 17 या धावसंख्येवरती कळंब संघाला. थँक्यू सो मच डीजा. ज्या आपण पाहतोय तन्मयने एक षटकार दाखवला होता, त्याला देखील आता पवेलियनचा रस्ता दाखवलाय गोलंदाज प्रथमेशने आणि टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर मैदानामध्ये दिलं गेलंय. षटकार कुठलाही गोलंदाजाला इथून मात्र पसंत नसतो आणि त्याचं क्विक रिप्लाय मैदानामध्ये आपण पाहिलं. लॉंग ऑनला इथून मात्र झेल स्वीकारत असताना फलंदाज बाद झाला. दुसरा लागलाय नवीन फलंदाज जो मात्र इनॅट नंबर 4 वरती जातोय कळंब संघाकडून. स्वप्नील मफी असवी प्रसाद जातोय. 2 विकेट आता मात्र जलद गमावल्यात आणि इथून मात्र आता एक रणनीती नक्कीच आखावी लागेल कळंब संघाला जर या सामन्यामध्ये 50+ धावा बनवायच्या असतील. पुन्हा एकदा आता मात्र चाललाय चेंडू आपण पाहतोय डीप मिड विकेटला आल्या बॅट मधून आपण पाहतोय प्रसादच्या षटकार.
प्रसाद आपण पाहतो 4 नंबरवरती आल्या. खऱ्या अर्थाने कळम संघाने त्याला सांगितलं असेल की बाबा इथून आपल्या विकेट गेल्या, जरा सांभाळून खेळ. मात्र त्याने इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार दाखवलाय. त्या फलकावर आता धावा झाला 23-23. या षटकात पाहायला गेले तर आता 2 चेंडूची फेकी बाकी आहे. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पंचांकडे अपील. यस, आणि इथून फलंदाज होईल बाद. हे देखील आपण पाहतोय प्रथमच षटकार आल्यानंतर हे उत्तर होतं खऱ्या अर्थाने प्रसाद साठी. तिसरा आदरा 23 या आकड्यावरती. ओम साई MTC देखील आपण आभार मानूया, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा नक्कीच लाईव्ह कव्हर केली जाते यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने. त्यांचा बोलबाला रायगड, पनवेल, पालघर, ठाणे, मुंबई सर्वीकडेच त्यांचा बोलबाला सध्या पाहायला मिळतोय. ऑल इंडिया ओपन मध्ये आमचे मित्र नक्कीच सांगतायत आम्हाला देखील त्यांचा बोलबाला. नवीन फलंदाज आता इनॅट नंबर 5 वरती जाईल योगेश. या षटकातील शेवटचा चेंडू 2 गडी बाद केल्यामध्ये यश आलाय. आपण पाहतोय प्रथमेशला. हा देखील चेंडू आपण पाहतोय चाललाय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, तिथून तो सरसावला डीप मध्ये आणि एक धाव इथून कंप्लीट झाले. दाफलकावर आता धावा झाल्या 2 षटकानंतर आपण पाहतोय. त्या मात्र 24 गडी गमावले तिथून कळम संघाने. 3 मध्यंतरांमध्ये आपण पाहायला गेले तर रन येत आहेत. मात्र एका बाजूने पाहायला गेले तर तगडी गोलंदाजी होते ओमकोंडेश्वर भूज संघाची. त्यांनी देखील इथून विकेट संपादित केल्यात. तर आदरणीय कबीर अख्तरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण या आणि मंचावरती स्थानापन्न व्हा. कमिटीतर्फे आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. 2 षटकांमध्ये पाहायला गेल्या तर 12च्या सरासरीने 24 धावा आल्यात. मात्र गडी त्यांनी गमावलेत कळम संघाचे. आपण पाहतोय 3 आणि आता गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल भारती, ज्याने मात्र पहिलं स्पेल हाताळत असताना धावा खर्च केल्या होत्या 9. एक विकेट त्याने संपादित केली होती. दुसरं स्पेल आता त्याने मात्र जबाबदारी स्वीकारली आहे आणि ती जबाबदारी त्याला इथून मात्र सिद्ध करावी लागेल. त्या फलकावर धावा 24. स्ट्राईक एंडला आपण पाहतो आता योगेश. राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू यॉर्कर होता. प्रत्युत्तर नाहीये फलंदाज योगेशकडे. बुंदा यॉर्कर ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचा ब्रह्मास्त्राचा वापर करत असताना गोलंदाज आपण पाहतो योगेश विशाल भारती याला. आणि पहिला चेंडू इथून निर्धाव आलाय थर्ड स्पेल मध्ये. फुल टॉस चेंडू इथून मात्र फॉलिंग स्लिप खेळायचं होतं, जमलं नाहीये. चेंडू चाललाय आपण पाहतो मिड ऑनला क्षेत्ररक्षक आलाय. आपण पाहतोय डीप मधून आणि इथून एकच धाव मिळेल. 25 धावा धावफलकार झालाय. नॉन स्ट्राईकला आपण योगेश पाहतोय ड्रिल करून दाखवलं कशा पद्धतीने हा त्याला फटका खेळायचा होता. बॅट अँड चेंडूचा प्रॉपर टायमिंग जुळलं पाहिजे, तेव्हा मात्र नक्कीच अशा पद्धतीचे फटके जुळून येतात. तेवढंच टायमिंग नव्हतं. एक धाव इथून मिळेल. धावफलकार धावा आता झाल्यात 25. स्ट्राईक एंडला आता येईल पंकज, जो पहिल्या स्पेल मध्ये फक्त 2 चेंडू खेळला होता, त्याला इथून मात्र स्ट्राईक भेटली आहे 3ऱ्या षटकामध्ये. भूज संघ जास्तचा टाइम आपण घेऊ नका. आयोजकांकडून वारंवार सूचना येतात स्पीडअप सामना करा. लेफ्टी बॅट्समन त्यासाठी क्षेत्ररक्षण सज्ज झाले. पुढील चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने हा चेंडू आपण पाहतोय फॉलो केलं होतं, मात्र पंचाने सांगितलंय ऑफ साइड ऑफ स्टंप हा चेंडू होता आणि तेच आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावफलकावर धावा होतील आता 26-26. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतो सरळ रेषेत खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक जेल झालाय जमिनीला दान आणि इथून मात्र चौका मिळेल आणि आयुष्यमान भवचा इथून मात्र आशीर्वाद लॉंग ऑनच्या फिल्डर कडून दिला गेलाय. आपण पाहतो फलंदाज पंकजला 4 धावा. धावफलक आता 4 ने पुढे सरकेल. धावफलका धावा झाला 30-30.
पुन्हा एकदा आपण पाहतो शफल झाला होता पंचांकडे कटाक्ष टाकलाय आडवा नजरने इथून मात्र बघितलंय मात्र पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ असताना सांगितलंय यस इट इज फेअर डिलिव्हरी. चौकार आल्यानंतर डॉट चेंडू टाकलाय धावफलकावर. धावा झाल्या 30. पुन्हा एकदा चेंडूला फॉलो केले पंचांकडे अपील आहे मात्र पुन्हा एकदा पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चौकार आल्यानंतर खऱ्या अर्थाने चौकारही नव्हता तो झेल होता जो ड्रॉप झाला आणि आपण पाहतोय हे 2 डॉट चेंडू फेकले धावफलकावर. धावा 30. अजूनही पाहायला गेलं तर एक चेंडू शिल्लक या स्पेल मधला. बॅटच्या पट्ट्यात प्रॉपर टायमिंग झाला आणि आता मात्र हा देखील फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड पंचांना सांगितलाय घोषित केलाय. चेंडू झालाय लांब पल्ल्यासाठी षटकार आणि इथून थर्ड स्पेलची समाप्ती होईल धावफलकावर. धावा 36. 3 विकेट. संतोष राऊत साहेब जर इथून मात्र दोन्ही फलंदाज कुठलाही फलंदाज जर षटकार हॅट्रिक संपादित करतोय तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय योगेश आहे माझ्या मध्ये. यस योगेश एक फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं भोज संघाचा तो आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. राईट आर्म राऊंड विकेटने पहिला चेंडू आपण पाहतो स्ट्राइक एंडला योगेश. योगेश टू योगेश पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. कीपर बीट थर्डमॅनचा प्लेअर बीट चेंडू चालाय नॉन स्टॉप रिझन मध्ये. चेंडू अडवण्यामध्ये नक्कीच यश आलंय थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाला मात्र तोपर्यंत आपण पाहतो या 2 धावा कंप्लीट बाईकच्या स्वरूपात नक्कीच पंच मला कळत आहेत. धावफलकावर आता धावा झाल्या आहेत 38. 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आहेत. दामत गावचे कोणी ग्रामस्थ मंडळी इथे मात्र उपस्थित असतात. सर्वांना विनंती आपण या आणि मंचावरती स्थानपन्न कमिटीतर्फे सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा योगेश तयार. पुढील चेंडू घेईल योगेश टू योगेश. फॉलिंग स्लिप खेळायचा होता. चेंडू चाललाय आपण पाहतोय डीप बॅकवर्डला खाली क्षेत्र निवडल्या वॅकेंड एरियामध्ये. चेंडू झालाय जमिनीला गुदगुल्या करत फरार. चौकार. जे आपण पाहतो धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 42 या आकड्यावरती. चावणे संघ आपण जर उपस्थित असाल तर आपली उपस्थित नोंदवाचे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. आदर्श वांगणी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. या दरम्यान पाहतोय पंच डीके सर यांचा इशारा आहे तो खराब चेंडू सुरेर मारा. एक्स्ट्रा धावने स्कोर कार्ड अग्रेसर होतोय. प्रभुत्व आहेत मायक्रोफोनवरती आणि जरूर एक सुंदर आवाज आपण वाहतो वांगणी परिसराचा आज या स्पर्धेसाठी जोडला गेलाय. 43 धावा धावफलकावरती झाली योगेशचा पुढील चेंडू. हा देखील चेंडू इथून मात्र अपील जोरदार आहे थोडासा आपण पाहतो. अपिश चेंडू होता पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहिला पंचांकडे. अपील आपण पाहतोय उत्साह कमी कॉन्फिडन्स देखील कमी होता आणि पंचांनी सांगितलं येस इट इज नोट आउट. डॉट चेंडूची समाप्ती होते धावफलकावर. धावा आपण पाहतोय 43. 3 चेंडू इथून फेकून झाले. अजूनही 3 चेंडूची फेकी बाकी आहे. स्ट्राइक एंडला योगेश. पुन्हा एकदा आपण पाहतोय पावरती आदळला पंच नक्कीच चेक करतायत मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होईल धावफलकावर. आता धावा झाला 44. 50 प्लस जसं मी म्हटलं होतं टार्गेट सेट करावं लागेल. त्याच अनुषंगाने आपण पाहतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना कळम संघ आम्हाला पाहायला मिळतो. योगेश आणि पंकजची ही जोडी अद्याप यांच्यामध्ये पार्टनरशिप बनली आहे आणि पार्टनरशिपला ब्रेक थ्रू देण्याचं काम आता भोज संघाला करावं लागेल. 4 चेंडू फेकले. आता मात्र राईट आर्म राऊंड विकेटने आपण पाहतोय कर्जत हायवे एंडने गोलंदाजी साठी योगेश. पुढील चेंडू शॉर्ट पिच थोडासा ओव्हर पिच होता कारण आता शॉर्ट पिच देखील म्हणता यायला नाही. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहिली. चेंडू पडल्यानंतर डीप झाला आणि इथून डॉट
चेंडूची समाप्ती होतील. आता फलकावर धावा आहेत 44 आणि एक चेंडू फेकणे बाकी. यस, एक चेंडू फेकणे बाकी आहे. एक चेंडू इथून फेकायचा योगेशला. कशा प्रकारे हा चेंडू हाताळेल. फुलटो चेंडू होता. आता मात्र आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू झाला फरार. मिळतील धावा पंच सांगतायत. चौकार 4. स्कोरवर आम्हाला सांगतायत की ज्यावेळी पंकजची कॅच सोडली आहे तिथून मात्र त्यांनी 14 धावा मैदानामध्ये कुठून काढल्या. दाफलकावर आता धावा झाल्यात आपण पाहतोय. 48-48 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. किशोर स्लॉग ओव्हरचं डेट ओव्हरचं षटक मैदानामध्ये घेऊन आलाय. पहिला चेंडू ऑन साइडला मिड विकेटला खाली क्षेत्र वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चांगले प्रयत्न स्वतःला झेल आपण पाहतोय. इथून मात्र झुकावलं होतं आणि चेंडू अडवण्यामध्ये यश पंचाकडे अपील. यस, इथून मात्र आता पंचांनी DRS घेतलाय आणि आता आमच्या नक्कीच टेक्निकल रूम मध्ये हा डिसिजन नक्कीच पेंडिंग आहे. बघितलं जाईल, पाहणी केली जाईल आणि थोड्याच वेळात हा डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेल. इट इज OUT फलंदाज बाद. चांगलं आपण पाहतो यष्टीरक्षण यष्टांच्या मागे. शंकर पाटील याचा पाहिलं फलंदाज होतो बाद. एक धाव मिळेल. दफलकावर धाव होतील 49. यस, योगेश बाद्या. योगेशला इथून माघारी परतावं लागेल. स्वप्नील आणि आता मात्र नवीन फलंदाज जाईल. नॅट नंबर 6 वरती 4 हातरी आपण पाहतोय लागलेत कळंब संघाला. स्वप्नील बनसोडे इथून मात्र आता इनॅट नंबर 6 वरती येतोय. 50+ धावा बनणे गरजेचं आहे कारण ओम कोंडेश्वर भोज हा संघ एक चांगला संघ आहे. पहिला चेंडू हेलिकॉप्टर घुमवायचा होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थोडस आपण पाहतोय बीट फलंदाज झालाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू सोपवला गेलाय आणि इथून निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलकावर अजून धावा 49. इथून या षटकातील 4 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र बॅट्सच्या प्रॉपर टायमिंग चेंडू चालला मिड ऑफला क्लिअर करत. सॉरी माफी असेल, मिड ऑनला क्लिअर करत 6 धावा षटकार. दोन्ही फलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज झालाय. प्रवीण मसने साहेबांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. पहिला षटकार आलाय दाफलकावर. आता धावा झाला 55. हा देखील चेंडू आता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक 4 आलेत मात्र झेल जमिनीला दाण आपण पाहतोय वॅकॅन एरियामध्ये. नक्कीच चेंडू सोपवला. एक यष्टीरक्षक स्वतः आला होता. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत आला होता. आपण पाहतोय मिड ऑनचा क्षेत्ररक्षक आला होता मात्र आणि एक मिड विकेटचा क्षेत्ररक्षक देखील आला होता मात्र
4 क्षेत्ररक्षक असून झेल एकाला देखील भेटला नाही. झेल जमिनीला झाला दान. 2 धावा इथून एकवटल्या गेल्या. 2 धावा एकवटल्या गेल्या. धावफलकावर आता धावा झाल्या 57-57. लास्ट 2 टू गो. फुलटॉस चेंडू आपण पाहतोय लोअर फुलटॉस पद्धतीचा वाईड यॉर्कर हाताळलाय गोलंदाज किशोर रेड्डी आणि निर्धाव चेंडू इथून फेकत असताना स्लॉगर मध्ये चांगली गोलंदाजी केली. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर अद्याप 9 धावा खर्च केलेत. आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे किशोर यांचा. कशा प्रकारे हा चेंडू असेल 57 धावा तर धावफलकावरती आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा चाललाय मिडोला क्लिअर करत लांब पल्ल्याचा. इट्स आउट ऑफ द पार्क. आला षटकार आणि पूर्वार्धाचा खेळ पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. धावफलकावर धावा पाहतोय आपण. एकूण टोटल जमवली गेली आहे कळंब संघाची 63 धावा. लॉस्ट ऑफ 4 विकेट. कलम टीम आपण क्षेत्ररक्षणा जाण्या अगोदर आपला कॅप्टन या ठिकाणी आयोजकांशी संपर्क साधायला सांगा. दोन्ही टीम भोज टीम आणि कलम टीम आपण मॅच स्टार्ट करण्या अगोदर आपले दोन्ही कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधा. तसेच कळंब संघ आणि भोज संघ या दोन्ही संघांच्या गावाचे प्रतिनिधी जर इथे उपस्थित असतील ग्रामस्थ मंडळ कोणी आपण इथे उपस्थित असाल तर त्यांना प्लीज विनंती आपण या आणि मंचावरती स्थानापन्न व्हा. 64 धावाचं इथून मात्र टार्गेट सेट झालं. जेव्हा मात्र खेळाच्या दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमंत्रित करूया मायक्रोफोन वरती आमचे बड्डे बॉय योगेश धुळे सरांना. थँक्यू सो मच. सावणे संघ प्लीज आपण नाणेफेकीसाठी या. यापुढे होणारा सामना आहे सावणे विपक्ष आदर्श इलन वागणे. प्लीज आपण या टॉस बॉक्स मध्ये. भोज टीम आणि कलम टीम आपल्याला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की मॅच चालू होण्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्याच्यानंतर आपण मॅच स्टार्ट करा. आपण ज्या वेळी टॉसला येतो ना त्याच वेळी तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा. जे काही आहे त्यांच्याशी डिस्कस करा आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये चला. म्हणजे अगदी मॅच चालू असताना तुम्हाला देखील डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. आपण मोठे टुर्नामेंट खेळतो असे अनाउन्समेंट करणं हे आम्हाला देखील योग्य वाटत नाही. परंतु आयोजकांशी संपर्क साधणं देखील फार गरजेचं आहे. कारण की अगदी मॅच झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या फ्रस्ट्रेशनमध्ये असतो. त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच चला सावने टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. आदर्श बांगणी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला. प्रबुद्ध कांबळे यांचा आवाज ऐकला. फार चांगला आवाज आपण पाहताय. याच विभागातील अगदी वांगणी परिसरामधील आवाज एक गोड आवाज आणखीन या स्पर्धेसाठी तुम्ही ऐकला. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया एवन जोडी चषक 2025 मध्ये. आणि इथून जाऊया ऑन गोईंग मॅच कडे जिथे आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना धाबा बनवल्यात त्या कलम टीमनं 63 आणि टार्गेट ठेवलाय. आता भोज टीमचा अगेन्स्ट आपण पाहताय 64 धावसंख्येचा. आता या 64 धावसंख्येचा इथून पाठला केला जाणार की या धावसंख्येचा बचाव केला जाणार हे आपल्याला येणाऱ्या 5 षटकांमध्ये इथून पाहायला मिळेल. पर तोपर्यंत तत्पूर्वी आपण पाहताना दोन्ही टीमचे कॅप्टन या सूचनेकडे आपण लक्ष द्या. आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्याच्यामुळे 25 मिनिटांमध्येच आपल्याला एक इनिंग या ठिकाणी समाप्त करायची आहे. जर तुमचे 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल याच्याकडे देखील लक्ष द्या. कारण की इथे आपण जर पाहायला गेले ना तर प्रत्येक रात्रीमध्ये अगदी प्रत्येकाला नियमावली अगदी सेम असणार आहे. त्याच्यामुळे कोणत्याही जरूर चावणे संघ विनंती असेल आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस व्हायला पाहिजे. आपण त्वरित अपोजिट संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण टॉस साठी या ठिकाणी यायचे अन्यथा आपल्याला पॅनल्टीला समोर जावं लागेल.
एबन जोडी चषक 2025 आपण पाहताय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहताय बबलू दादा नजे, जावेद दादा खोत. या एबन जोडीच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. आजचं आपण जर पाहायला गेल्यानंतर या स्पर्धेची तिसरी रात्र आहे आणि या तिसऱ्या रात्रीचा आपण विचार करा. या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. 3 रात्रीमध्ये आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या रात्रीमध्ये टॉप 6 मध्ये जाऊन पोहोचणारी टीम आपण पाहताय वाशिवली टीम आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यानंतर कालच्या रात्री जर विचार करायला गेलो तर अगदी सलग दुसऱ्यांदा अगदी या नाईट रजनीमध्ये याच मैदानावरती अगोदरच्या ट्रॉफी आपण पाहिली होती फ्रेंडशिप ट्रॉफी, त्याच्यामध्ये क्वालिफाय जाणारी किरवली टीम काल देखील क्वालिफाय झाली आहे. चांगला बॉल वेगवान अगदी आपण पाहताय गतिमान बॉल पाहायला मिळाला. बीट केला इथून पहिल्या बॉलवरती अगदी कोणतीही धाब येत नाहीये. डॉट बॉल नाही तर सुरुवात झाली आहे. इथून धावसंख्येचा बचाव करायचा आणि ते षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. पहिलं षटक आपण पाहताय गोलंदाज पंकज बदे. आणखीन एक चांगला बॉल लावली. अपील पंचांकडे केली जाते. अगदी 11च्या 11 खेळाडू इथून अपील करताना पाहायला मिळतात. अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये थोडासा दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय इथून आणखीन एक डॉट बॉल टॉस या ठिकाणी झालाय. तर दोन्ही संघाला विनंती असेल मॅच सुरू होण्या अगोदर आपली एंट्री जमा करायची, त्यातच नंतरच मॅच चालू होईल. ओके. हां, वांगणी संघाचं आलं ते सांगतो मी. चावणे संघाने टॉस विन झालेलं आहे. त्यांचा डिसिजन जरूर आम्हाला समजेल. त्या दरम्यान चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे जोडले गेलेत योगीजी ढोले. थँक्यू सर. आपण पाहता या ठिकाणी हा चौकार आलाय. खऱ्या अर्थानं 2 पहिले बॉल जर पाहायला गेल्यानंतर निर्धाव आले होते. थोडासा पहिल्या 2 बॉलवरती दबाव आपल्याला पाहायला मिळाला, परंतु अगदी तिसऱ्या चौकावरती तिसऱ्याच बॉलवरती हा चौकार आला. कुठेतरी आता दबाव कमी होताना पाहायला मिळेल, कारण की अगदी तुम्हाला पाठलाग 64 धावसंख्येचा करायचा आहे. परंतु याच मैदानाचा विचार करायला गेलो तर अगदी धावा चेस होताना पाहायला मिळाल्यात. परंतु इथे राजेंद्र भोईर आम्हाला सांगतायत की हा व्हाईट बॉल आहे. एक अव्वंतरची धाव इथून धावफलकावरती जोडली जाते. धावफलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 5 धावा या धावफलकावरती आहेत. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. 64 धावसंख्येचा पाठलाग करते या ठिकाणी आपण पाहतोय भोज टीम. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 धावा. आणखीन एक व्हाईट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि एक धाव फलकावरती निश्चितच ऍड केली जाईल. धाव फलकावरती पाहता आपण 6. 3 बॉल खऱ्या अर्थानं फार चांगले फेकले होते गोलंदाज पंकज बदेनं. एक चांगलं नाव आहे कर्जत टेनिस क्रिकेट मधील. पंकज बदे फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग. बऱ्याच काल हवेमध्ये मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद. करायचं पहिल्याच 2 बॉलवरती जर पाहायला गेलो तर कोणतीही धाव आली नव्हती, परंतु तिसऱ्या बॉलवरती चौकार आला होता आणि लगेच बाद देखील केला. 2 व्हाईट बॉल टाकले आणि त्यानंतर विकेट देखील आली. इथे फटका चांगला आहे. अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा पार. इथे आलाय चौकार. धावफलकावरती अगदी आल्या हा चौकार आलाय.
प्रथमेश यांच्या बाट मधून आणखीन एक चांगला फटका, बॅक टू बॅक चौकार, डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय सीमा पार, एक टप्प्या अखेर आणखीन एक चौकार. ब्रँड मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्या बाट मधून लगातारचे 2 चौकार आलेत. आणि जिथे खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट होत होता भोज टीमवरती, या 2 चौकारानं तो संपूर्ण प्रेशर आता हटला जाईल. आणि अगदी आपण पाहताना विपक्षी टीम जिथे गोलंदाज करते कलम, त्या टीमवरती आता हा आपल्याला प्रेशर पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती आपण पाहताय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. एक विकेट आली आहे, महत्वपूर्ण विकेट होती. आपण पाहताय विशाल या ठिकाणी बाद झालाय, परंतु अजून शंकर आणि त्याच्या साथीनं आता मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला तो प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चौकार प्रथमेशच्या बॅटमधून आले, चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे, परंतु आता नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्याने खऱ्या अर्थानं 6 बॉल प्रतीक्षा केली आहे स्ट्राईकवरती येण्यासाठी, तो शंकर आता ऑन स्ट्राईक आपल्याला इथून पाहायला मिळेल. भरपूर चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळती आहे. ई गटमधील पहिली मॅच. एकीकडे तुम्ही पाहताय भोज टीम आणि त्यांच्याच विपक्षामध्ये कलम टीम. आपापल्या परिसरामध्ये भरपूर साऱ्या चर्चेमध्ये असलेल्या या दोन्ही टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून लढताना पाहायला मिळतात. एकमेकांच्या अगेन्स्ट अगदी आपण पाहतो एक चांगली फाईट, एक बिग लढत पाहायला मिळते आहे. 64चा पाठलाग, चांगला बॉल अगदी आपण पाहताय समोर टाकला होता, टेक ऑफ केला बॉलनं, अगदी थोडीशी उचली घेतली. माहिती होतं फलंदाजाला शंकरला देखील की इथून बाउन्स प्राप्त करतोय गोलंदाज, अशा वेळी अगदी निर्णय घेतला बॉल सोडण्याचा आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. योगेश आले सेकंड ओव्हरमध्ये, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. हलक्यातनं कट केला समोरच्या दिशेनं, अगदी आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चुकी झाली आहे, बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल होत आहे. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि इथून सिंगल धाव एकवटली जाते. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 15 धावा धावफलकामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. इथून 64 धावसंख्येचा पाठलाग करते बोस टीम आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश आणि त्याच्या साथीनं शंकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत. आता या धावसंख्येचा जर नितेश सर पाठलाग करायचा असेल ना, तर प्रथमेश आणि त्याच्या साथीनं शंकर याच्यामध्ये पार्टनरशिप ही फार महत्त्वाची आहे. सिंगल डबल आणि अगदी आपण पाहतो ना 1-2 मोठे फटके या मॅच आणि या धावसंख्येचा पाठलाग इथून करू शकेल बोस टीम, परंतु ते आता केलं जाईल का या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. परंतु डीके सर आम्हाला सांगतायत की व्हाईट बॉल आला, अभ्यंतरचे 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. धावा धावफलकावरती आपण पाहू शकता 16 धावा धावफलकावरती. एक खऱ्या अर्थानं चुकीचं घडलं गेलं आहे ते कलम टीमच्या बाबतीमध्ये, जिथे खऱ्या अर्थानं हा 3रा व्हाईट बॉल आला आहे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना. अव्वंतरच्या धावा ज्यावेळी येतात ना त्यावेळी प्रेशराईज होती आहे. इथे हलक्या हाताने अगदी ड्राईव्ह करायचा होता, शॉर्ट कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते सोप्पा झेल हा अगदी त्यांच्या हातामध्ये देऊन बसलेत आणि इथून सेकंड विकेट येते आहे. ती 64 धावसंख्येचा पाठलाग करत असताना बोस टीमची प्रथमेश हॅज टू द डिपार्ट. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते, परंतु अगदी 7 इनिंग केली. इथून थांबणं गरजेचं होतं, पार्टनरशिपची गरज होती. पार्टनरशिप बिल्डअप झाली असती तर मात्र या धावसंख्येचा पाठलाग आपल्याला सहजरित्या इथून पाहायला मिळाला असता, परंतु अगदी प्रथमेश देखील परतताना पाहायला मिळतोय. 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल इथून जर्सी क्रमांक 21 योगेश. गोलंदाजी ट्रॅकवरती देखील आपण पाहू शकता योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता बॅटिंगसाठी देखील योगेश मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल. योगेश वर्सेस योगेश हे बॅटल खऱ्या अर्थानं फार मजेदार राहील, फार रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे आता इथून बॅटिंग केली जाईल बोस टीमकडनं, थोडंसं अटॅकिंग बॅटिंग, थोडंसं आता विचारपूर्वक विचार विनिमय करून मैदानाच्या आतमध्ये खेळ करणं फार गरजेचं राहील. इथून थोडीशी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल, काहीतरी तुम्हाला गोलंदाजांच्या विरोधामध्ये एक रणनीती आखून तुम्हाला खेळ करावा लागेल. समोरच्या दिशेनं लॉब केले बॉलला, बॉल सीमा पार लॉंग ऑफला क्लिअर करत असताना आल्या आल्या हिरा ते स्पष्ट करत असताना स्टँड अँड डिस्पॅच हे ते आला योगेशच्या बॅटमधून षटकार.
दन 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 सीमा पार क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हची पेशकश इथे आलाय चौकार. शकता 26 जावा धावफलकामध्ये आलात. दोन फलंदाज लवकर परतले होते बोस टीमचे 64चा पाठलाग करत असताना, परंतु मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती योगेश दाखल झाला. पहिल्या 2 बॉलवरती 10 धाबा ताना बनवलात. योगेश सबरदामध्ये आक्रमण केला. इथे फुलालेंचा बॉल अगदी आपण पाहता मिनी हेलिकॉप्टर अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत एकच जाबेतून पाहायला मिळतीये. सेकंड डावचा कॉल देखील होणार नाहीये कारण की इथे षटक समाप्त झालंय. आता योगेशला इथून स्ट्राईक हवी आहे. त्याच्याकडे आता जास्तीत जास्त स्ट्राईक असणं गरजेचं राहील कारण की त्याच्या बॅटमधून रन्स येतात. आणि या मैदानाचा जर नितेश सर विचार करायला गेलो तर आपण या तिसऱ्या रात्रीमध्ये याच मैदानावरती मोठी धावसंख्या चेस झाले. 12 बॉलमध्ये 42 धावा देखील चेस झाल्यात. त्याच्यामुळे ही धावसंख्या जर आपण पाहायला गेलो तर इथून देखील चेस होऊ शकते. 18 बॉल आणि 37 धावा. परंतु कलम जर टीमचा विचार करायला गेलो ना तर या कलम टीमकडे देखील फार चांगले गोलंदाज आहेत या धावसंख्या बचाव करण्यासाठी. आणि खऱ्या अर्थानं त्याचा योग्य वापर देखील मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनला करता येणं फार गरजेचं आहे. जर आपल्याकडे गोलंदाजीचा भरणा असेल त्यांचा क्रम आणि त्यांचा वापर मैदानाच्या आतमध्ये करणं देखील फार गरजेचं असतं. थोडीशी स्ट्रॅटर्जी त्यांना देखील आखावी लागेल कारण की आता मार्च थोडीशी जवळ आली आहे. 18 बॉल आणि 37 धावा इथून बनवायच्या आहेत. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर पहिल्या षटक समाप्ती झाल्यानंतर अगदी 14 धावा आल्या होत्या. एक विकेट आली होती. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली होती. पहिल्या 2 बॉलमध्ये जर पाहायला गेलं तर 2च धावा आल्या होत्या. एक अवंतरची त्यानंतर विकेट आली होती. म्हणजे 2 विकेट आल्यानंतर थोडीशी प्रेशरमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती भोज टीम. परंतु 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता योगेश. त्यानं तो प्रेशर खऱ्या अर्थानं कमी केला कारण की अगदी 3 बॉलमध्ये त्याने 11 धावा बनवल्यात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये गॅप सिलेक्शन चांगलं आहे. अगदी आपण पाहतो इनफिल्डच्या वरून देखील फटके त्यांना अगदी सजवले गेले. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत ना त्याच ठिकाणी त्यानं फटकेबाजी केली आहे. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भोज टीमकडनं योगेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय शंकर. इथे अगदी आपण पाहता आखूड टप्प्याचा बॉल अर्ध्या क्रीजमध्ये बॉल डिलिव्हर केला होता. पुन्हा एकदा पंकज बदे आपल्याला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि पंकज बदे म्हटल्यानंतर या टीमचा एक ट्रम्प कार्ड आहे. पंकज बदेवरती संपूर्ण जबाबदारी आहे या संपूर्ण टीमची. इथून त्याला चांगलं काम करावं लागेल. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला आणि इथे क्षेत्ररक्षकांना काय केलं वेगानं धावले. बॉल कॅरीच केला नाहीये. पुढे निघून गेले. बॉल हातातून निसटला. बॉल सीमा पार लॉंग ऑन मधून आलेला हा चौकार नाही तर या बोनसच्या धाबा असतील कारण की फिल्डर त्या ठिकाणी अगदी आपण पाहतो उपस्थित होते. तो बॉल कॅरी करणं फार गरजेचं होतं परंतु अगदी वेगानं सुटले होते. बॉल हातामध्ये येण्यापूर्वी अगदी पुढे निघून गेले आणि तिथे चौकार आला. चौकारानं धाबा. 31 फुलालेंचा बॉल ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल कंप्लीट झाली. फंबल पाहायला मिळतं. तोपर्यंत मिळतील 2 धाबा. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला. 1 शॉट. एक शॉट असेल त्याच्यामुळे एकच धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. एका धाबानं जर पाहायला गेलं तर धावफलकामध्ये आपल्याला इथून पाहायला मिळतील 32-64चा पाठलाग करत असताना 32 धाबा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना बोस टीमचं पंकज बदेचं कौतुक करूया. पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आला. पहिल्या स्पेलमध्ये 14 धाबा खर्च केल्या होत्या परंतु आता चांगली गोलंदाजी करतायत. फुलटॉस बॉल लॉंगॉनमध्ये खेळला. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतात. थोडंसं फंबल झालं आणि 2 धाबा देखील आपल्याला पाहायला मिळतील. आता इथे चुकी घडली आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की ज्या फलंदाजाच्या बॅटमधून रन्स येत आहेत त्याला तुम्ही जास्तीत जास्त नॉनस्ट्रिंगवरती ठेवणं फार गरजेचं राहील. आणि तिथे चुकी सातत्यानं आपल्याला कलम टीमकडनं पाहायला मिळते. फिल्डिंग डिपार्टमेंट हे गोलंदाजाचं बचाव क्षेत्र आहे. तर तिथे मात्र चांगली कामगिरी करणं फार गरजेचं राहतं. कट केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हरला येतील तोपर्यंत सिंगलच कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला जात नाहीये. फेकी देखील थोडीशी वाईड होती. पंकज बदेनं हे षटक अप्रतिम हाताळलंय परंतु क्षेत्ररक्षकाची साथ या षटकामध्ये लाभली नाही. धावफलकावरती आपण पाहता जाऊन पोहोचल्यात त्या 35 धावा धावफलकावरती. विहित 11 चावणे आपला डिसिजन सांगायचं लगेच.
चांगला बॉल अगदी आपण पाहताय ना समोरून काढला, थोडासा कट करण्याचा प्रयत्न. इथून 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धाबा आल्या धावफलकामध्ये आपण पाहताय 35 धाबा धावफलकावरती आल्यात आणि आता 12 बॉल मध्ये धाबा बनवायचे आहेत त्या 29. 12 बॉल 29 धाबा इथून बनवायचे आहेत बॅटिंग करणाऱ्या बोस टीमला. आता थोडीशी शॉर्ट टीम मीटिंग होईल आणि तिथे मात्र कॅप्टन देखील आता गोलंदाजांना थोडेसे कान मंत्र देताना पाहायला मिळतील. परंतु इथे देखील आपण पाहायला गेलो तर बोस टीमचे देखील कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, ते देखील कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतील. आता थोडीशी स्ट्रॅटर्जी आखली जाईल कारण की 12 बॉलमध्ये एकीकडे 29 धाबा आता बचाव करायचा आहे, तर दुसरीकडे पाहायला गेलो तर याच 12 बॉलमध्ये या 29 धाबा बनवायच्या आहेत. बरंच काही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. फार चांगली मॅच पाहायला मिळते. ए गटमधील पहिली मॅच आपण पाहताय आणि खऱ्या अर्थानं अ गटमधील पहिली मॅच आपण पाहितली होती जिथे हंबरपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये दामत ब संघ त्या ठिकाणी जिंकला आणि हंबरपाडा टीमला त्या ठिकाणी परास्त केला. आणि ई गटामधील ही पहिली मॅच फार चांगली मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची मनं जिंकली जातात या मॅचच्या माध्यमातून. आणि जर एक गोष्ट सांगायची झाली ना नितेश सर, तर याच मैदानावरती जर आपण पाहायला गेलं 3 रात्रीमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धाबा येतात, परंतु उर्वरित 3 षटकांमध्ये जास्ती धाबा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. परंतु आज थोडंसं उलटं होताना पाहायला मिळालं. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर आपण पाहायला गेलो तर तब्बल 27 धाबा आल्या आणि आता तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहताय पंकज बदे यांनी धाबा खर्च केल्यात. 9 धाबा खर्च केल्यात, म्हणजे आलेख थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. कारण की 2 षटकांची सरासरी पाहायला गेलो तर 13 आणि 14 आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये 9 आल्यात. 12 बॉलमध्ये 29 बचाव करायचा आहे. गोलंदाजीसाठी आता गोलंदाज आलाय. 4थ्या षटकामध्ये आपण पाहू शकता कलम टीमकडनं संदेशला आपण पाहू शकता उंचपूर असा गोलंदाजी ट्रॅकवरती आला. परंतु आता कशा प्रकारे गोलंदाजी इथून हाताळणार हे देखील पाहावं लागेल कारण की अगदी सेट फलंदाज समोर आहे. आपण पाहताय त्या ठिकाणी योगेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहायला गेलो तर शंकर मैदानाच्या आतमध्ये. शंकरचा विचार करायला गेलो तर कमीत कमी स्ट्राईक मिळाले. 18 बॉलमध्ये फक्त 1 बॉल त्यांना फेस केला, तो देखील त्यानं निर्धाव खेळून काढला. बाकी सर्व बॉल जर पाहायला गेलं तर योगेशनं फेस केलेत. इथे हा खूप ठप्पाचा बॉल होता, थोडासा कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते, पडल्यानंतर थोडेसे हरकत करताना हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. परंतु हा बॉल डॉट बॉल आला. आता 11 बॉल आणि 29 धावसंख्येचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक बॉल आणि एक धाव या मॅच मध्ये फार निर्णायक आहे. अगदी निर्णायक क्षणी ही मॅच येऊन ठेपली आहे. आणखीन एक चांगला बॉल अपील करण्यात आली आहे. डीके सर सांगतात यस बॅटर आउट. सेट फलंदाजाला इथून परतवलाय. गोलंदाज संदेश या गोलंदाजानं उंचपुरा असा गोलंदाज. अगदी आपण पाहतोय व्हेरिएशन त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळाली. पहिला बॉल अगदी आपण पाहतोय शॉर्ट पद्धतीचा होता, त्याच्यामध्ये गती कमी होती. यावेळी थोडासा पुढे ठेवला, फिंगर रोल केले, बॅटची एज घेतली आणि यष्टीरक्षकानं झेल देखील कॅरी केला आणि इथून तिसरा आदरा मिळतोय आता बोस टीमला. आता येणारे बॉल इथून शिल्लक असेल ते अगदी आपण पाहतो. आमचे संदीप सर डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये पाहत आहे, थोडीशी मजा घेतात ते देखील या मॅचची. आता 10 बॉल 29 धावा. संदेश काय गोलंदाजी करतोय पहिल्या 2 बॉलमध्ये. पुनश्च कुटप्प्याचा चेंडू ऑन साईडला टर्न केला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतील डीप मधनं, तोपर्यंत एकच धाब्यातून कंप्लीट होताना पाहायला मिळते. एका धाब्यानं अगदी आपण पाहताय इथून धाबा पाहायला मिळतील आपल्याला 36. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील ते 9 आणि धाबा बनवायचे ते 28. पहा मॅच होती कुठे 12 बॉल 29 ची. योगेश अगदी ऑन स्ट्राईक होता असं वाटलं होतं. योगेश सेट झाला, मोठे फटके येतील, परंतु संदेशचं कौतुक. चांगला बॉल, फुल लेनचा बॉल. इथे अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप. एक अँगल एक चायनल पकडून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अचूकता संदेश या गोलंदाजाची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते.
आणि तेवढीच भेदकता देखील आहे. तुमच्याकडे वेग किती आहे हे महत्वाचं नाही आहे, परंतु त्या वेगाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करताय हे फार महत्वपूर्ण असतं. आणि त्या वेगाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण पाहताय कलम टीमचा हा यंगस्टर संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल, अगदी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला केलायचा होता, बॉल ऑफ साईडने निघून गेला. तुम्ही मेरिटनुसार क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारचे बॉल डिलिव्हर्ड होतात त्याच प्रकारचे फटके तुमच्या बॅटमधून येणं फार गरजेचं आहे. तिथे सातत्यानं चुकी झाली बोथ टीमकडनं आणि आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतात. आमचे कुणाल सर देखील आपण पाहताय या ठिकाणी अगदी टेक्निकल रूममधनं. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या गोलंदाजाची गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्यावाला काय हरकत नाहीये मित्रांनो. कमालीचं षटक या ठिकाणी फेकलाय. या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या अवघी एक आणि एक विकेट देखील मिळवलाय. अगदी आपण पाहतो ना यू टर्न, जशी गाडी जागेवरती गर्रकन फिरावी ना अशी ही मास त्याने फिरवली आहे. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 6 आणि धावा बनवायच्या आहेत ते 28. मास्टर आपण पाहताय 6 बॉल धावा बनवायचे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समीकरण 28. जर इथून मॅच जिंकवली कलम टीमच्या गोलंदाजानं तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज नंदू धुले यांच्याकडून, आणि इथून विकेट जरी आली तरी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चौने संघ आपला डिसिजन सांगा लगेच. 6 बॉल 28 धावा. चौने टीम आपला डिसिजन सांगा. चौने टीम इन ऍक्शन आपल्याला नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. इथे पाहात चांगला बॉल, गतीचा वापर केला जातोय, अकलीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. सर संदीप सर, इथून पहिला बॉल डॉट आला होता परंतु त्या बॉलवरती बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आली. आणखी एक चांगला बॉल, अगदी आपण पाहायला गेलं ना तर आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथून मात्र बॉल डिलिव्हर्ड केलाय. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी गोलंदाज आकाश शेवटच्या षटकामध्ये. आणि इथे आलाय हा चौकार. चौनी टीम आपला कॅप्टन आयोजकांशी संपर्क साधा. इथून हा चौकार आलाय. चौकारानं धावा धाव फलकावरती आपण पाहताय 41. येणारे बॉल आता इथून शिल्लक असतील 3 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 23. 3 बॉल आणि 23 धावा. काय फाटका सजवला. वेट बॅलन्स करत असताना पाठीमागे आले, जागा बनवली. अगदी आपण पाहतोय ओव्हर पिच बॉल होता, त्याला समोरच्या दिशेनं लॉब केलाय. वाईड लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे मच निडेड षटकार पाहायला मिळतोय. फलंदाज शंकर ऑन साइडला बॉल चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक षटकार. या षटकाराने आता समीकरण बदललं जात आहे. अगदी आपण पाहायला गेलं तर पहिल्या 2 बॉल वरती एक गोलंदाज आभी होते परंतु या 3 बॉल मध्ये धावा तब्बल आल्यात त्या 16 आणि आता समीकरण आलंय 1 बॉल आणि 11 धावा. हे फटके जर सुरुवातीला आले असते, हे फटके जर मिडल मध्ये आले असते, अगदी या फटक्याने सुरुवात झाली असती, हे बरंच काही पाहायला मिळतं. अजूनही मॅच संपली नाही कारण की 1 बॉल मध्ये 11 धावा देखील झाल्यात. जरूर या ठिकाणी आपण पाहतोय सरपंच चषक 2025 चे आयोजक बॉल द्या नवनाथजी बागडे आणि महेशजी हजारे, जयेश शिंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करेल आयोजकांना या आपण एक सुंदर आयोजन पाहणार आहोत. 16, 17, 18, 19, 2025 कोल्हारे आयोजित स्वर्गीय जनता स्फूर्ती क्रीडानगरी बाकीचा पाड्या मैदानावरची जी स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेशजी हजारे, नवनाथजी बागडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती खुरमबाई नजे यांच्या वतीने त्यांना आमंत्रित केले जाते. आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. बॉल आणि 11 धावा. मॅच जिंकली आहे कलम टीमनं.
आणि आता त्या गोलंदाजासाठी आपण एक कॅश प्राइज आलाय नंदूजी ठोंबरे साहेबांकडनं धुले नंदूजी